शुभेच्छा. आपलं लग्न झाल्यानंतर मला फार भीती वाटत होती की तुमचा स्वभाव कसा असेल, काय असेल. पण थोड्या दिवसातच मला कळालं तुम्ही खूप शांत, मनमिळावू आणि समजून घेणारे आहात. त्यामुळे मी खूप टेन्शन फ्री राहिले. आता ह्याच्या पुढचा पण प्रवास आपला असाच सुखाचा, आनंदात जाईल ही माझी अपेक्षा आहे. बाबा, आज तुमचा वाढदिवस. सो सगळ्यात पहिले वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. तुमच्याबद्दल आज बोलायचं आहे. तसं खूप काही आहे बोलण्यासारखं, बट या व्हिडिओचं ते होणार नाही काय, तरी थोडा वेळ आज बोलतो तुमच्याबद्दल. 60 वर्ष पूर्ण आले, पटपट दिवस गेले. म्हणजे हा जर नियम नसता 60 वर्षाचा गव्हर्नमेंटचा, तर मी सांगतो अजून तुम्ही 10-15 वर्ष आरामात काढलीच टाटा मोटर्समध्ये. इव्हन तुम्ही आज जरी उभे राहिला असता टाटा मोटर्सच्या गेटसमोर, तुम्हाला घ्यायला आज ते काही पुढे मागे बघणार नाही. अशी तुमची एनर्जी अजूनही आहे. तुमचं हेल्थ, फिटनेस ते बघता मलाही कधी कधी मला म्हणजे अभिमान तर आहेच, मला आश्चर्य वाटतं की मला एवढं जमत नाही जेवढं तुम्ही करताय आज. सो असे अजून एक गोष्ट सांगायची म्हटली की आधी लोक म्हणायचे की ओंकार म्हणजे बाबांचा एकदम डुप्लिकेट कॉपी आहे. दिसायला वगैरे एकदम सेम होतं आधी. खूप आधी खूप भारी वाटायचं की बाबांचा डुप्लिकेट कॉपी आहे. आता असं वाटतं की बाबांचे गुण मात्र डुप्लिकेट काही झाले नाही माझ्यात. काही म्हणजे बोलायचं आहे तर पेशन्स. बाबांच्यात इतका प्रचंड पेशन्स आहे की तेवढा माझ्यात 50% नाही अजिबात. म्हणजे मला आठवतच नाही कोणाशी कधी भांडलेत, कोणावर कधी चिडलेत, कधीच नाही. त्यामुळे पेशन्सच्या बाबतीत बाबा म्हणजे एकदम हॅट्स ऑफ आहे. सेकंड म्हणजे नेटवर्क त्यांचा इतका स्ट्रॉंग आहे, इतका स्ट्रॉंग. म्हणजे कुठली एक फील्ड बोलू नका. बाबांना सांगितलं की बाबा इथे कोण ओळखीचं आहे का, बाबांचं कोण ना कोणतरी ओळखीचं असतं तिथे. कंपनीत असो, घरात रिलेटिव्समध्ये असो, किंवा आपल्या बिल्डिंगमध्ये असो, कुठेही असो, बाबांची ओळख कुठे ना कुठेतरी आहेच. सो नेटवर्किंगच्या बाबतीमध्ये इवन माझे मित्रमैत्रिणींमध्ये पण असो, सगळ्यांना बाबा हे माहिती आहे. कधी कोणाचा फोन आला तर पहिला प्रश्न असा असतो की बाबा कुठे आहेत, का आई कशी आहे. तर बाबा खूप बाबांचं नेटवर्क जाम स्ट्रॉंग आहे. तर असंच त्यांच्याबद्दल एक आठवण सांगायची म्हटली. नेटवर्किंगचा विषय निघाला आहे तर इंजिनिअरिंगमध्ये होतो मी. तर असं काही कामानिमित्त मी जसं खाली गेलेलो, पण घरी फोन विसरून गेलेलो मी. घरी फोन विसरून गेलो. 15-20 मिनिटांनी वरती आलो मी काम झाल्यावर. तर बघतो तर बाबा फोनवर बोलत होते, माझ्या फोनवर. मी म्हटलं की असं कोणाचा जरी फोन, भाईचा, बाकीचा किंवा दीदीचा फोन आला असं बोलत होते. नंतर 10 मिनटं आली, 15 मिनटं आली, ते फोनवर बोलत बसले ते हसत खेळत मस्त वगैरे. फोन ठेवल्यावर मी विचारलं की बाबा कोणाचा फोन होता. बाबा बोलले की अरे तू आलाच पण. अरे आम्याचा फोन होता. मी म्हणलं कोण आम्या. अरे तुझा मित्र कॉलेजचा. मी म्हणलं तुम्ही त्याशी काय बोलत होता, ते पण 10-15 मिनटं, इतका वेळ. असे काय गप्पा तुम्ही मारता. तर हे असे आमचे बाबा. बाबांना कसली कोणाची ओळख लागत नाही, काय नाही. बाबा कोणाशीही मन मोकळेपणाने व्यवस्थित, म्हणजे असे बोलतात की समोरचा विसरून आलो की बाबा हा अनोळखी माणूस आहे की काय. तर बाबांचं इतकं बोलण्याचं आहे चांगली बॉन्डिंग. सो बस आज इतकंच बोलेल मी. आता फक्त एकच म्हणेल मी की 60 वर्ष मजेत काढली तुम्ही, मस्त काढली, मस्ती करत. यापुढे हे मस्त राहा, फिट राहा, मस्त खा प्या आणि मस्त आयुष्य घालवा. याआधी तुम्ही खूप सॅक्रिफाईस केलं आमच्यासाठी. तुम्ही बाहेर जास्त कुठे फिरायला गेलात नाही, काय नाही. पण आता म्हणेल की तुम्ही आता आमची काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका कसलं पण. आता फक्त आणि फक्त वेळ तुमच्यासाठी आणि आईसाठी घ्या आणि खूप फिरा. परत एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. बाबा, 61च्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्याबद्दल बोलायचं तर बरंच काही आहे. म्हणजे तुमचा साधेपणा असो, तुमचा स्वभाव असो, तुमचं बॉन्डिंग असो,
सगळ्यांबरोबरचं. तुम्ही जसं लोकांना एकत्र ठेवता, एकत्र ठेवण्याचा तुम्ही सतत प्रयत्न करता. मग ते कोणीही असो, तुमचा प्रयत्न सारखा चालू असतो की अरे काही झालंय का, अरे ह्यांना कॉल करूया, आपण बघूया कसं सॉर्ट करायचं. ते गुण मला खूप आवडतं. एक्सरसाइज, त्याच्यासाठीचं डेडिकेशन, म्हणजे तुम्ही सकाळी 5 वाजल्यापासूनच तुमचं ते चालू असतं की अरे 6 पासून एक्सरसाइज करायची आहे, किंवा दुपारी झोपताना 3लाच तुम्ही असा विचार करतात की हां चालेल 4 वाजता उठायचं आहे, मला एक्सरसाइज करायची आहे, दुपारी त्यासाठी लवकर जेवलं पाहिजे. किंवा थोडा उशीर झाला की तुम्ही म्हणता की अगं नाही मला थोडंच वाढ, नाही मला 4 वाजता एक्सरसाइज करायची आहे. आणि त्या उलट आमचं असतं की अरे सकाळी उठून अलार्म बघितला, अच्छा जाऊ दे उद्यापासून करूयात आपण एक्सरसाइज. पण तसं नाही आहे, तुमचं फुल डेडिकेशन आहे त्यासाठी, तुमची आवड आहे, तुमचं रोज सकाळी चालणं ते चालू असतं, ती एक चांगली गोष्ट आहे. मग तुम्ही खूप लांब लांब नेता, मी पण तुमच्याबरोबर खूप वेळा आली आहे, तुमच्या आणि आईबरोबर. एकाच दिवसात मी खूप जमते की अरे तुम्ही एवढा राऊंड मारता मोठा, ते पण सकाळी रोज उठून. पण त्याच्यामुळे तुमच्या दोघांची पण तब्येत खूप चांगली आहे, खूप फिट आहात तुम्ही. तुमचा साधेपणा, म्हणजे सगळ्यांना एकत्र ठेवण्याचे जे तुम्ही सारखे प्रयत्न करत असतात की सगळ्यांची भेट आणून द्यायची, किंवा गेट टुगेदर करा, मित्रांना कॉल करा, फॅमिलीला कॉल करा, हे सगळं तुमचं रोज चालू असतं. त्यामुळे सगळे लोक खूप चिटकून आहेत सगळ्यांना. आणि ह्या गोष्टी म्हणजे आईकडच्या साईडला पण त्यांना खूप आवडतात की बाबा सगळ्यांना खूप सांभाळून आणि सगळ्यांना एकत्र ठेवून असतात, ट्रिपला नेतात. त्यामुळे आणि सगळं मॅनेज करतात तिथे बेसिकली तुम्ही, की काही कोणाला काही इश्यूज नाही आहेत कुठल्याच गोष्टीतले. मागच्या वेळेस आपण गोव्याला पण गेलेलो तेव्हा पण सगळं व्यवस्थित मॅनेज झालेलं. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तुमच्या साधेपणामध्ये चपाती भाजी ही तुम्हाला कंपल्सरी हवी असते, मग तुम्ही बाहेरचं कुठलं काही खात नाही, मग भलेही मसाला मीठ तरी चपाती खाता. सो ते एक चांगलं आहे. आम्ही जंक फूड खाते, तुम्ही मला ओरडता, थोडं कमी खाते पण खाते. तर आहे म्हणजे छान गोष्टी आहेत, जुन्या गोष्टी जपून ठेवतात. बाबांबद्दल बोलायचं तर प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक फेस्टिवलला किंवा काही असो ते सगळीकडे मदतीला हजर असतात. मग ते कुठलंही फेस्टिवल असो तर किंवा कुठे काही काम असेल तर ते नेहमी असतात आणि प्रत्येकाला ते हवेसे असतात. म्हणजे काही असेल तर पहिले बाबांना कॉल येतो की तुम्ही कधी येताय खाली, हे काय करायचंय, कसं करायचंय. आरतीला गणपती खाली बिल्डिंगमध्ये बसतो तेव्हा आरतीला तुम्ही हवेच असतात सगळ्यांना. तुम्ही जी आरती म्हणता इथे बाकी कोणी असं प्रॉपर म्हणत नाही आरती, किंवा सगळ्यांना तुमचीच आरती हवी असते तिथे. मग कधी आपण जर नसो इथे तर मग खूप असं थोडक्यात उरकून घेतात इथली लोक. त्यांनी मागच्या वेळेस बोलले पण की अरे आवाज रेकॉर्ड करून तरी ठेवूयात म्हणजे ते लावता येईल आम्हाला आरतीला. तर ते आहे. तुमची गाण्याची आवड ती बाबा मला नव्हती माहिती आतापर्यंत. आत्ता मला कळालं जेव्हा तुम्ही मला म्हणालात की अगं मला जरा कराओकेमध्ये नेहमी काढून दे, हे कसं म्हणायचं वगैरे, तेव्हा मला कळालं. आणि खूप अप्रतिम गाणं म्हणता तुम्ही, मस्त म्हणता आणि त्याची आवड तुम्हाला आहे ती अशीच कायम जपून ठेवा. ते म्हणत जा नेहमी गाणे. मी तुम्हाला रोजच आठवण करते की अरे बाबा तुम्ही आज काही गाणी नाही म्हणली, ती म्हणत जा. तुम्हाला आवडेल ते करा. सायकलिंग, ट्रेकिंग, जे काही आहे, तुमच्या स्कूल फ्रेंड्स त्यांचा गेट टुगेदर करा. सांडू काका आणि अजून ते फ्रेंड्स मला लक्षात नाही पण आपण मला वाटतं दिनेशदाच्या लग्नाच्या वेळेस कुठेतरी गेलेलो फिरायला. तर त्या सगळ्या फ्रेंड्सबरोबर पुन्हा काहीतरी प्लॅन करा, मज्जा करा, मस्त लाईफ एन्जॉय करा तुमची. अजून काही बोलणार नाही. तुम्हाला 61च्या खूप खूप शुभेच्छा. तुमची मना. बाबा तुम्हाला 61व्या वाढदिवसाच्या खूप 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 शुभेच्छा. बाबा जेव्हा मी लग्न करून ह्या घरात आले त्या दिवसापासून ते आत्तापर्यंत तुम्ही मला नेहमीच मुलीची वागणूक दिली आहे. तुम्ही मला वेळोवेळी गायडन्स करत आलात,
तुम्ही खूप साऱ्या गोष्टी शिकवल्यात, तुम्ही खूप साऱ्या तुमचे अनुभव शेअर केले, त्याच्यातून मी खूप साऱ्या गोष्टी शिकले. मग तुमचा व्यायाम असो, तुमची आहाराची पद्धत असो, किंवा तुमचं जे बॉन्डिंग आहे, किंवा तुमचा जो मेन स्वभाव की रिलेशनशिप कसे जपावे, हे मी फक्त आणि फक्त तुमच्याकडनंच शिकली आहे बाबा. आणि मी खूप लकी आहे की मला 2 वडील मिळालेत. आणि बाबा, तुमचं आणि माझं जे बॉन्डिंग आहे ते खूप वेगळं आहे. म्हणजे मी खूप साऱ्या गोष्टी मी कधी ओंकारशी किंवा आईंशी शेअर करत नाही, तितक्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर केल्यात. तर ते बॉन्डिंग जे आहे, मला खात्री आहे की ते आयुष्यभर असंच राहील बाबा. आणि परत एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. धन्यवाद. नीलराव, तुमच्या 61व्या वाढदिवसानिमित्त लाख मुलाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचं इथून पुढचं आयुष्य असंच 61च्या डबल जावं. तुम्ही कंपनीत इतके वर्ष काम केलं, सायकलिंग केली, तब्येत मेंटेन ठेवली, मानलं पाहिजे तुम्हाला. तुमचं वजनसुद्धा 30 वर्षापूर्वी जेवढं होतं तेवढंच दिसतंय. बस, तुम्ही उदंड आयुष्य लाभो. परत एकदा सांगतो, धन्यवाद. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅलो अनिल साहेब, तुम्हाला 61व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 61 वर्षाच्या कारकिर्दीत तुम्ही जे काय कमवलं त्याबद्दल त्याचा अभिमान आम्हाला आहे. पेपर टाकून स्वतःची शाळा शिकलात, स्वतःला ग्रॅज्युएशन करून घेतलं, त्यानंतर भाईच्या कृपेने तुम्हाला टाटामध्ये नोकरी मिळाली, तिथे त्याचा तुम्ही चांगला अनुभव घेतला, चांगलं पदोन्नती करून चांगली जागा पटकावून आज सगळं म्हणजे टेल्कोचं पूर्ण भवितव्य म्हणा तरी चालेल, लोकांची भरती करणं, लोकांचं एकंदरीत तुझं एक लोकांच्यावर जे काय प्रेम होतं ते अत्यंत उदंड होतं. आणि आम्ही बघितलं की ज्या ज्या वेळेला चिंचवडला आलो किंवा तुमचे काही स्नेही भेटले टेल्कोमधले, तर खूप तुम्हाला तुमचा जो काय उदो करत किंवा तू सांगितल्यानंतर हे बाबा माझे दादा बाबा वहिनी आहेत हे सांगितल्यानंतर त्यांना जो आनंद व्हायचा, त्याच्यातच खरं तुझं इथलं एकंदरीत वर्चस्व किती चांगलं सुंदर, वागणूक किती चांगली सुंदर आहे हे कळलं. तरी पण मी काही जास्त बोलत नाही आहे, तरी पण पुन्हा तुला सांगतो, आज तू 60 पूर्ण करून आज असं कोणीही नाही आहे की अर्धवट नोकरी सोडून गेलेला आहे. प्रत्येकजण 5 खांबामधले प्रत्येकजण पूर्ण नोकरी करून रिटायर होऊन घरी आलेले आहे. कळलं का? तेव्हा 60 वर्ष पूर्ण करून 61च्या वर्षामध्ये पदार्पण करताय, त्याबद्दल खूप तुम्हाला माझ्याकडनं शुभेच्छा. धन्यवाद. आणि तुला 61व्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. तू माझ्या मुलांसाठी खूप काही केले. तारका काका रागवून गेले तरी त्यांच्या पाठीमागून जाऊन तू डबा त्यांना नेऊन द्यायचा, दिनेशसाठी दूध आणून द्यायचा, चाची डेअरीतून दूध आणून द्यायचा. मला थोडी घर कामात मदत करायचा. एवढ्यापर्यंत मी चांगलं बोलते आणि तुला परत 61व्या वर्षाची शुभेच्छा. अण्णा काका, तुम्हाला 61च्या खूप शुभेच्छा. असेच आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वस्थ राहा. काय बोलणार तुमच्याबद्दल? तुम्ही काय आमच्याबरोबर सुनांप्रमाणे वागलेच नाहीत, एकदम मित्रमैत्रिणींप्रमाणेच मजा मस्ती हेच चालतं. आणि असंच राहून दे तुमचं आमच्याबरोबर, असंच वागत राहा.
हीच ईश्वरचरणी प्रार्थना. हाय अण्णा आजोबा, तुम्हाला 61st बड्डेच्या खूप खूप शुभेच्छा. आपली बॉन्डिंग तर खूपच मस्त आहे. जेव्हा पण आम्ही पुण्याला येतो तेव्हा तुम्ही आम्हाला कुठे ना कुठेतरी फिरायला घेऊन जाता. जसं आपण सिंहगडला गेलो होतो, खूप मजा आली. आता तुम्ही 61चे झाला आहात, तर आता तुम्हाला तुमची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. सो तुम्ही मस्त राहा, मजेत राहा आणि स्वतःची खूप काळजी घ्या. अँड अगेन हॅपी बर्थडे. हाय अण्णा तुम्हाला 1 जूनला 60 कंप्लीट होऊन 61 लागणार. विचार करताच कुठूनही वाटतच नाही की तुम्हाला आता 61 वर्ष लागणार आहे. एवढे तुम्ही आता यंग वाटताय आणि यंगस्टर वाटतायत. असेच चिरतरुण राहा. आणि लॉकडाऊनच्या या पिरियड्समध्ये गेले वर्ष हे वर्ष आम्ही तिथपर्यंत येऊन तुमचे आशीर्वाद घेऊ शकत नाही, हे आम्हाला खूपच वाईट वाटत आहे. तरी पण असो की किती झालं तरी तुम्ही आमचे लाडके अण्णा आहात, एक हास्य विनोद करणारे काका आहात. म्हणूनच मी तुम्हाला आता 61 वर्षाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देऊ इच्छिते. आणि आठवणी सांगायचं म्हटलं तर अण्णा तुमच्या खूप आहेत. हास्य विनोद करणारे पहिले काका आहात तुम्ही. कधी पण कुठल्याही कार्यक्रमामध्ये पहिले अण्णा लागतात का, तर ते खूप छान छान जोक सांगतात, करमणूक करतात. परंतु अण्णा हे 61 वर्षाचं तुम्हाला लागलेलं आहे. असेच वर्ष तुमचे पुढे जे वाढणार आहेत ते असेच वर्ष तुम्हाला तुमचे आरोग्यदायी आणि आनंदी जाऊ ही ईश्वरचरणी प्रार्थना. हॅपी बर्थडे अण्णा आजोबा. आत्ता तर लॉकडाऊन आहे त्यामुळे आम्ही येता नाही आलो, पण आपण पुढच्या वर्षी नक्की भेटू, खूप मस्ती करू, मजा करू. आणि एनिवेज हॅपी बर्थडे, गॉड ब्लेस यू. कोणासाठी अन्या तर कोणासाठी अण्णा, तर कोण अनिल तर चक्क पुण्यात अहो जाधव अशी हाक मारणारे आमचे काका आज 61चा उंबरठा ओलांडतायत. तरीही त्यांची कायमच नजर भूतकाळात असते, म्हणून की काय आजही त्यांचे पाय जमिनीवर घट्ट धरून आहेत. अशा या अण्णा काकांवर बोलायचं म्हटलं तर वातावरणात आनंद, जल्लोष आणि हशा एकत्रच पिकला पाहिजे. आजन्म आपल्या विनोदी शैलीने त्यांनी प्रत्येक माणसाला आपलंसं करून प्रत्येक समस्येत त्यासाठी धडपड करणारा असा हा अवलिया आमचा काका. खरं तर मला समजायला लागल्यापासून बघतोय, एकत्र कुटुंबात आमचं औषध पाणी असो, जेवण भरवणं असं, तसेच शिशू धुणं सुद्धा केलंय. नेहमी आईला स्वयंपाकघरात मदत करताना, स्वशिक्षण आणि घरासाठी पेपर टाकून अपार कष्ट करताना सुद्धा पाहिलंय. त्यांचं आमचं बॉन्डिंग जरा वेगळंच आहे. वयानुरूप त्यांनी आम्हाला पुतण्यांमधून मित्र कसं केलं ते एक विशेषच आहे आणि ह्याचा आम्हाला कायमच हेवा वाटतो. अण्णा अचानक पुण्यात स्थायिक होत आहेत असं समजल्यावर आता आमच्यापासून अण्णा दुरावतील की काय ही भीती जाणवू लागली. कारण तेव्हा पुणे मुंबई हे अंतर पण खूपच मोठं होतं. पण तसं न घडता अण्णा आजपर्यंत सावलीसारखे सतत पाठीशी उभे राहिले आणि त्यातला आनंद पुढे वाढतच गेला. खरं तर अण्णांकडून मी घेतलेली गोष्ट म्हणजे अपार मेहनत करून आपलं असं स्वतःचं एक अढळ स्थान निर्माण करणे. मग ते पहाटेचं पेपर टाकणं असो, पुढे राष्ट्रीय टायपिंग स्पर्धेत भारतातून सलग 3 वेळा प्रथम येण्याचा मान असो. एवढंच काय तर निसर्गाबरोबर असलेल्या नाळेमुळे ट्रेकिंग, व्यवस्थापन कौशल्य आणि त्याचबरोबर समोरच्याला सतत आनंदी कसं ठेवता येईल हा त्यांचा प्रयत्न. आज अण्णा आमच्या 2 पिढीतील दुवा होऊन मित्रत्वाच्या नात्याने त्यातील गोडवा कसा वाढवता येईल आणि तो पुढच्या पिढीकडे कसा पोहोचवता येईल ह्याच प्रयत्नात आहेत आणि त्यात आम्ही त्यांना नक्कीच यश देऊ. त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत, त्या शिकून पुढे कशा नेता येईल हा माझा प्रयत्न कायम असेल. अशा या आमच्या मित्ररूपी काकांना पुढील आयुष्यासाठी अमाप आनंद आणि आरोग्य लाभो ह्याच शुभेच्छा. फक्त एक विनंती आहे अण्णा, तुम्ही कधीच मनाने रिटायर होणारातले नाहीच आहात, पण घरात बसणारही नाही आहात. तर तुमची कौशल्य, तुमचं छंद, तुमचं कोकण प्रेम, सायकलिंग, पर्यटन याचा फायदा समाजासाठी कसा करता येईल याचा प्रयत्न करतच पुढील आयुष्य एन्जॉय करा आणि ते करालच याच्यात वाद नाही. हॅपी बर्थडे अण्णा, तुमचा निलेश. अण्णा, आज तुमचा स्पेशल डे आहे आणि या स्पेशल डे साठी तुमच्याशी वेगळ्या माध्यमातून बोलायचंय यासारखा दुसरा आनंदच नाही.
बऱ्याचदा आपण भेटतो, मजा करतो, त्यात प्रत्येक वेळेस तुम्ही नाती कशी जपावी हा संदेश कळत न कळत देत असता. तसे पाहिले तर आपलं नातं हे सासरे आणि सून किती छान, पण तुम्ही मला माझे मित्र, काका कधी झालात हेच कळलं नाही. काका, तुमच्याशी बोलताना नेहमी आपलेपणा जाणवतो. तुमचा सदैव हसरा चेहरा समोर दिसतो. अशा या आमच्या हसऱ्या अण्णा काकांना 61व्या वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा. तुम्ही पुढील आयुष्यात असेच हसत खेळत आनंदी राहाल यात शंकाच नाही. तुमची उषा. अण्णा आजोबा, तुम्ही तर एक नंबरचे खोटारडे आहात. आम्हाला सांगताय तुमचा 61वा बर्थडे, म्हणजे तुम्ही खरंच 61व्या वर्षाचे झालात. मला तर नेहमीच तुम्ही माझ्याच वयाचे वाटता. आमच्या बरोबर आमच्यासारखीच मज्जा करता. किती मस्त ना. I can't believe this. So, wish you many many happy returns of the day and enjoy your future life. Lots of love अण्णा आजोबा. तुमची अँड्रू समा. हॅलो अनिल, तुला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. अशा प्रकारे 61 वर्ष पूर्ण झाले तरी असंच आपल्याला पुढील आयुष्य आरोग्यदायी आणि सगळ्या दृष्टीने भरभराटीचं जावं हीच मी परमेश्वराला प्रार्थना करतो. आज बोलण्याचा योग आला आहे तर म्हटलं थोड्याशा गोष्टी. आज तू मला ते आठवते की तू जेव्हा 7 मे 1982ला जॉईन झालास, मला एक माझा सपोर्टर मिळाला, ह्याचा मला एक आनंद आहे. नंतर दुसरं म्हणजे एकाच कंपनीत तो एक आणखीन मोठा सपोर्ट. त्यामुळे एक आपल्या पाठीची कोणतरी आहे ह्याचा एक चांगला मला महत्त्वाचं म्हणजे एक चांगलं पाठबळ मिळालं आहे असं मला वाटतं. आज बोलायचं म्हणजे असं आहे की माणूस हा माणूस असतो याची जाणीव तू करून दिलीस. कारण तुझ्यामध्ये कधी तो मोठा माणूस आहे किंवा तो खालच्या एक स्वीपर आहे किंवा चहावाला कॅन्टीनचा माणूस आहे याचं कधी तू भेदभाव केला नाहीस. आणि हाच गुण मला पूर्ण भावला. त्या डिपार्टमेंटमधले तुमचे मॅक्झिमम लोक म्हणायचे अरे अनिल असेल तर काहीच प्रॉब्लेम नाही. कारण तू प्रत्येक वेळेला कधी एखाद्याचा मूड गेलेला असला तर मूड कसा आणायचा याचंही तुला चांगल्या प्रकारे ज्ञान होतं. त्यामुळे आज जरी कुठे भेटला तर अरे काय तुझा भाऊ काय म्हणतो आहे, कसा आहे, अरे फार आठवण येते. त्याच्यामुळे आम्ही एकदम फार व्यवस्थित नोकरी करत होतो. अशा प्रकारे एक तुझं एक बोलण्याची ढब, समोरच्या माणसाची नाडी ओळखणं हे फार उत्कृष्ट जमत होतं. आणि तेच तुला ते एका दृष्टीने ते चांगलं करता आलं ह्याचाच मोठा आनंद आहे. बाकीचं तू आता बोलायचं म्हटल्यानंतर दुसरं असं म्हणजे तू माणसं फार जोडलीस म्हणजे ते सगळ्यांना माहितीच आहे की अनिल हा असा एक आहे की अनिल है तो सब कुछ है अशा दृष्टीने लोकांचा जो एक होता तो एक आहे. आणि असे करता करता तू 2020ला टाटा मोटर्समधून निवृत्त झाला. त्याच्यानंतर 1 वर्ष आणि 1 वर्ष झालेलं आहे. आणि तुझी जे घरामध्ये धडपड चालू असते का तुला एक नातू आहे, नातू हा तुझ्याशिवाय राहत नाही असं मी बघतो आहे. तर ते आता तुला एक पॉझिटिव्ह ऑक्सिजन मिळाल्यासारखं आहे. कारण आम्ही अनुभव घेतो आहे की मुलं जर घरात असली तर आपण किती आनंदी असतो. त्याचा प्रत्यय मलाही येतो आहे तसा तुला येत असेल. ओके, धन्यवाद. घरातल्या पुतण्यांचे लाडके काका
कंपनीतल्या अगदी कॅन्टीनमधले कर्मचारी किंवा कंपनीतले वर्कर्स यांना सगळ्यांना हवेसे वाटणारे, सगळ्यांची चेष्टामस्करी करून सगळ्यांचं मन हे करणारे, आणि घरात सोसायटीमध्ये जरी ट्रीप असेल तर तिथे सगळ्यांना अनिल काका पाहिजेच असे हे आमच्या अण्णा आमच्या सगळ्यांना घरातल्या सगळ्यांना एकत्र बांधण्यासाठी प्रयत्न करणारे त्या अण्णांचा आज वाढदिवस. त्यांना 61व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अण्णा 61च्या खूप 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 शुभेच्छा. मागच्या वर्षी मेमध्ये याच दरम्यान तुम्ही टाटा मोटर्समधून रिटायर होणार आहे हे असं रिअलाईज झाल्यावर एक छोटीशी फेसबुक पोस्ट टाकली होती, आणि ती माझ्या लहानपणापासून ज्या काही आठवणी आहेत तुमच्या त्याचं एक छोटं समराईज व्हर्जन सारखं होतं. आणि आताही जेव्हा नमिषाचा फोन आला की भाई मामाची 61 आहे तर एक छोटासा व्हिडिओ शूट करून पाठव, तर आता हे असं किती वेळ बोलायचं आहे आणि फाईल साईज किती होईल याचं टेन्शन घेऊन मला त्या सगळ्या काय अशा गोष्टी सांगता येणार नाही. कारण लहानपणापासूनच्या आणि एखादी कुठली घटना घेऊन असं ते काही मला बोलता येणार नाही. लहानपणापासूनचा असा तो आठवणीचा खजिना आहे माझ्यासाठी. कधी कधी मी लिहून काढायचा प्रयत्न करतो. काही गोष्टी असतात ना की ज्या छान आठवणी असतात त्या अशा लिहून काढल्या की थोडंसं त्या कॅप्चर केल्यासारखं वाटतं. मी कदाचित तसं लिहून ठेवीन आणि कधी तुमच्याबरोबर त्या शेअर करेन. पण एवढंच म्हणेन की माझ्यासाठी तुमची जी एक इमेज आहे, म्हणजे आपण कंपनीमध्ये बराच वेळा भेटलो होतो. कंपनीमध्ये तुमची जी काही ओव्हरऑल आजूबाजूच्या लोकांवरची काही ग्रीप होती तुमच्या स्वभावामुळे, आणि घरातही जे हसतं खेळतं वातावरण. तुम्ही आलं की नॉर्मली मला आठवतं आहे आपण एकदा मी मुंबईला आलो होतो आणि घरात 36मध्ये एंट्री मारल्या टिंकूबाई आणि दिनेश दादा, ते पण लहान होते त्यावेळेस बऱ्यापैकी, आणि दोघे लिटरली म्हणजे माझ्यासाठी दोघे मोठे, आणि हे दोघे असे वेड्यासारखे अनिल काका आला म्हणून दोघे कॉटवर नाचत होते. म्हणजे मी अजून लहान होतो, मी फक्त ऑब्झर्व करत होतो की हे आपल्याबरोबर राहतात आणि इकडे आल्यावर केवढी एक्साइटमेंट आहे तुम्ही आलात त्याची. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आता आठवल्या तर खूप भारी वाटतं. 61 तुमची आहे तर खूप खूप शुभेच्छा. तब्येतीची काळजी घ्या आणि तुम्ही आहात तसेच राहा, आणि आम्हाला तुम्हाला असंच ह्याच मूडमध्ये बघायला आवडतं. खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे. अण्णा काका तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 61च्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे अण्णा आजोबा. हॅलो अण्णा, आज तुमचा बर्थडे, तर तुमच्याबद्दल बोलायचं तर मला अजून आठवतं माझी फर्स्ट डिलिव्हरी जेव्हा झाली बिर्लाला, तेव्हा सगळे फुल टेन्शनमध्ये होते. आई बाबा तर म्हणजे आई खूप रडत होती, बाबा रडत होते मला, कारण खूप त्रास होत होता. आणि त्यावेळेला माझ्याजवळ अण्णा आणि काकी हे दोघंजणच होते, आणि त्या एवढ्या टेन्शनच्या सिच्युएशनमध्ये पण अण्णा काहीतरी म्हणजे त्यांचे टिपिकल जोक्स सांगून मला खूप हसवण्याचा प्रयत्न करत होते. दुसऱ्या दिवशी पण सकाळी डिलिव्हरीच्या दिवशी सकाळी लवकर येऊन ते अगदी मला भरवत होते की बाय थोडंसं तरी खा म्हणजे तुला एनर्जी राहील. असे आमचे अण्णा म्हणजे कुठेही कशीही सिच्युएशन असू दे पण तुम्हाला ते काय म्हणतात ना टेन्शन फ्री करण्याचा खूप प्रयत्न करतात. म्हणजे अण्णा जर आजूबाजूला असतील तर डेफिनेटली तुमचा मूड चांगला होणारच, हे कन्फर्म आहे. त्यामुळे कुठलंही फंक्शन असू दे किंवा एक सिम्पल गेट टुगेदर असू दे तर नेहमी असं वाटतं की अण्णा असायलाच पाहिजे तिथे, तरच मज्जा येईल, अदरवाईज मज्जा येणार नाही. सो अण्णा तुम्हाला वाढदिवसाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा. अण्णा
तुमच्या 61व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुमच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर तुमच्या म्हणजे 60व्या वर्षी पण एवढी एनर्जी, तुम्ही रोज एवढं चालता वगैरे, खरंच खूप वाखाणण्याजोगं आहे. आणि तुमच्याकडून आम्हाला त्याबद्दल नेहमीच प्रेरणा मिळते. अनुकरण काही करता येत नाही, पण असो ठीक आहे. पण तुमच्या वाढदिवसाबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला उदंड आयुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. अण्णा आजोबा, तुमच्यामुळे आई मसाला मीठ तेल चपाती खायला शिकली आणि त्याच्यामुळे मी आणि मला ते खूप आवडतं. आणि हां, महत्त्वाचं तर राहिलंच, मेनी 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 हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अनिल, आज तुझा वाढदिवस आहे. माझ्या वाढदिवसासाठी खूप खूप शुभेच्छा. तू 60 वर्ष कंप्लीट करून 61 या वर्षामध्ये पदार्पण करत आहेस. त्या वाटचालीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 60 वर्ष पूर्ण करून अण्णा 61 वर्षात पदार्पण करीत आहेत. त्याने असेच पुढचे आयुष्य चांगले आनंदात मस्तपैकी छानपैकी घालवावे. अण्णा आमचे असेच चांगले प्रेमळ स्वभावाचे आहेत. असेच त्यांनी सतत हसत कळत राहावे. पुन्हा एकदा त्यांना सांगते, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे अण्णा काका, म्हणजे आमचे लाडके सर्वांचे अनिल जाधव यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अण्णा काकांबद्दल बोलायचं झालं तर अण्णा काका हे सतत एक विनोद करणारे आणि एक विनोदी माणूस, आणि स्वतः तर आनंदी असतात आणि इतरांनासुद्धा ते सतत आपल्या विनोदाने आनंदी ठेवतात. अशा आमच्या आनंदी आणि विनोदबुद्धी असलेल्या अण्णा काकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आता मी माझी सूत्र सौ स्वप्नाली संकेत जाधव यांच्याकडे देतो. सौ स्वप्नाली संकेत जाधव. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे अण्णा काका. हॅपी बर्थडे अण्णा आजोबा. अनिलला, अण्णांना, अण्णा काकांना 61व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. अण्णा काकांना 61व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे अंकल. आम्हाला पार्टी पाहिजे. स्टे हॅपी. स्टे हॅपी, स्टे सेफ. आज तुझा वाढदिवस आहे ना. वाढदिवस म्हणजे आनंदाचा दिवस. तुला आज 60 वर्ष पूर्ण होऊन 61 लागली. 60 वर्ष कशी हा म्हणता येईल हे काही कळलं सुद्धा नाही. आपले लहानपणीचं बालपण किती अगदी गोडी गुलाबीने आणि आनंदाने गेलं. आपण लहानपणी किती खेळ दंगा मस्ता सगळे केले. आणि त्याशिवाय तू शाळेत जाताना सुद्धा शाळेचे श्रम खूप कष्टाने पार पाडलेस. आपली परिस्थिती नसून सुद्धा उच्च शिक्षणाचा शिखर गाठलास. आणि तू पेपरची लाईन टाकून वगैरे आमच्या शेल कॉलनीत वगैरे यायचास. आणि मध्ये मध्ये आमच्याकडे येऊन पेपर टाकता चहा येऊन जायचा सकाळी 7-8 वाजता. हे मला सगळं आठवतं. तुला सुद्धा आठवतच असेल, त्याच्यामध्ये प्रश्नच नाही. आणि तुला वेळोवेळी तर त्याची आठवण येते, त्याच्यात काही प्रश्नच उरलेला नाही. आणि तू आल्या दिवाळी आली की तुला सांगून जायचं, अनिल आता थोडे चकल्या बनवायचे, म्हणजे अनिल चकल्या करायला हजर. लग्न झाल्यापासून, माझं लग्न झाल्यापासून खूप भाऊबीज राखीबंधन झाले. पण 1 वर्ष मी असं ठरवलं की पुण्यालाच जायचं राखीबंधनासाठी. मग मी राखीबंधनाला गेले. दोघांनी पहाटे सकाळी उठून राखी बांधल्या. अनिलला म्हणजे आणि विलासला दोघांना राखी बांधून मला परत रिटर्न एसटी होतो. मी संध्याकाळी मुंबईला राखीबंधन आले. नंतर पुण्याला गेल्यावर अनिलने मला खूप पर्वती प्राणी संग्रहालय, नंतर पुण्याची प्रसिद्ध मिसळ भेळ तिकडे सुद्धा येऊन आम्ही नंतर पुण्याचं एक गणपती असे सगळे देवळं वगैरे तो खूप त्याला फिरायची खूप तुला अनिलला आवड असायची. तर अनिलने मला खूप गणपती पर्वती प्रेक्षणीय स्थळे असे पुण्यातून दाखवून आणले. शाळेत तो आमची शाळेत आणि आम्ही गावाला. अनिल, तू नेहमी कसा हसत खेळत असतो आणि सगळ्यांनाही हसवतो, असा तू सतत अगदी हसत खेळत राहा. तुला उदंड आयुष्य लाभो एवढीच माझी इच्छा. तर 61व्या वर्षाबद्दल तुला खूप खूप लाख लाख हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. हाय, हॅलो, नमस्कार.
कशा आहात तुम्ही? आज निमित्त आहे आमचे लाडके मामा अनिल गणपत जाधव यांचा आज 61वा वाढदिवस. त्यानिमित्त मला बोलण्याची संधी मिळाली आहे. अनिल मामाबद्दल काय बोलावं, जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. अनिल मामा हे आमचे मामा नसून एक ते आमच्याबरोबर मित्रासारखेच वागत होते. कधी त्यांनी मामा म्हणून आमच्याशी तसे वागलेच नाही कधी. त्यांनी आपल्या 60 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी भरपूर संघर्ष केला. आणि संघर्ष जो असा होता त्यांचा की त्यांनी शालेय शिक्षणापासून ते उच्च माध्यमिक शिक्षण ते टाटा मोटर्सची नोकरी त्यांनी बरेच हाल अपेष्टाही सहन केलेले आहेत. मला अजूनही आठवत आहे की मामांना आमच्या सायकल चालवण्याची फार हौस. मामा सायकल चालवून कॉलेज शिक्षण त्यांनी पेपरची लाईन टाकून कॉलेज शिक्षण त्यांनी पूर्ण केलं. आणि त्यांना सायकल चालवण्याची एवढी हौस की ते सायकलचा प्रवास त्यांनी दूरचा केलेला आहे. आणि आमचे मामा हे त्यांच्या घरी 4 व्हीलर 2 व्हीलर असूनही आजही ते जास्त 2 व्हीलर 4 व्हीलर न चालता सायकल चालवण्याचा आनंद उपभोगतात. म्हणून ते आजही फिट आहेत. आमच्या मामांचा स्वभाव म्हणजे फार विनोदी. विनोदी म्हणजे त्यांना विनोदाचा हास्य सम्राट म्हणजे तरी काय वावगं ठरणार नाही. आणि ते विनोदाने प्रत्येकाची मनं जिंकण्यात फार यशस्वी होतात. आणि ते विनोद असे करतात की प्रत्येकाला ते हसवण्यात एकदम माहीर आहे. जो दुःखी माणूस असेल त्यालाही ते हसवतात. आणि त्यामुळे त्यांचा स्वभाव असा आहे की ते सगळ्यांशी मन मिळाव्याप्रमाणे राहतात. मी आणि माझा भाऊ दिनेश आम्ही कधी पुण्याला मामांकडे गेलो की आमची फुल टू धमाल असायची. मामांबरोबर कधी टॅरेस तर कधी गॅलरी, फुल टू किंगफिशर नॉकआउट धमाल. धमाल एवढी असायची की मला ती आजही आठवणीत आहे आणि ती कधी विसरणार नाही. तर कधी कामिनी तर कधी नेवाळीची मिसळ. नेवाळीचा मिसळचा असा आम्ही आस्वाद घ्यायचो. आस्वाद घेता घेता आमच्या नाकातून पाणी आणि कानातून धूर यायचा. अनिल मामा आमचे तरुणपणी त्यांची कुरळी दाढी आणि कुरळे केस, त्यामुळे ते प्रख्यात मराठी सिने कलाकार नाना पाटेकर यांच्यासारखे दिसायचे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. आमच्या मामांबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे. आणि किती बोललो तरी ते व्हिडिओमध्ये पूर्ण होणार नाही. त्यामुळे मामा तुम्ही सदैव हसत राहा, खेळत राहा आणि सगळ्यांना हसवत राहा. तुमच्या 61व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला आमच्या पवार कुटुंबियाकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. अनिल मामा ह्यांना माझ्याकडून 61व्या वाढदिवसानिमित्त मानाचा मुजरा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे बाबा. हॅपी बर्थडे. आज माझे साडू भाऊ अनिल जाधव यांचा 61वा वाढदिवस आपण साजरा करतो. त्यांच्या या 61 निमित्त मी व माझ्या गायकवाड परिवारातर्फे त्यांना 61व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे. आमचे दाजी आज त्यांचा 61वा वाढदिवस आहे. त्यात गायकवाड परिवारातर्फे त्यांना हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी बर्थडे बाबा. हॅपी बर्थडे बाबा. आमच्या सर्वांकडून तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे काका.